नमस्कार. आज आपण एका स्टॉकवर जरा सविस्तर बोलूया. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BEL. आपल्याकडे याबद्दल काही माहिती आहे? हो. एका प्रकाशनामध्ये प्रॉफिट जर्नलमध्ये याचं एक विश्लेषण आलेलं आहे, ते बघूया. सध्या डिफेन्स सेक्टर म्हणजे संरक्षण क्षेत्र खूप चर्चेत आहे. मग त्यात BELचं काय स्थान आहे हे समजून घेऊया. करूया सुरुवात? नक्कीच. हे बघ, या विश्लेषणातला पहिला मुद्दा महत्वाचा आहे. भारत जसं एक मोठी शक्ती म्हणून पुढे येऊ पाहतोय ना, त्यासाठी संरक्षण क्षेत्राला बळकट करणं गरजेचं आहे आणि सरकारचा तसा प्रयत्न दिसतोय, असं हे विश्लेषण म्हणतंय. मग BEL सारख्या कंपन्यांसाठी हे महत्वाचं ठरतं. हे खरंय. डिफेन्स स्टॉक्समध्ये एकंदरच हालचाल दिसतीये सध्या. पण BEL बद्दल काय विशेष? म्हणजे या विश्लेषणात काय म्हटलंय? काही मोठ्या ऑर्डर्स वगैरे मिळाल्यात का? हो, बरोबर. विश्लेषण म्हणतंय की BELने अलीकडे काही मोठे करार केले आहेत आणि सरकारकडून पण त्यांना बऱ्यापैकी मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. अच्छा. आणि मग याचा परिणाम म्हणजे शेअर्सवर काय परिणाम अपेक्षित आहे? विश्लेषकांना वाटतंय की या ऑर्डर्समुळे कंपनीची कामगिरी सुधारेल आणि त्याचा चांगला परिणाम शेअरच्या किमतीवर दिसेल. त्यामुळे येत्या काळात स्टॉकमध्ये चांगली वाढ म्हणजे तेजी अपेक्षित आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा. यात अजून एक मुद्दा आहे, कंपनीचं मोठं मार्केट कॅपिटलायझेशन. त्याचा नेमका अर्थ काय होतो आणि गुंतवणूकदारासाठी ते कसं महत्वाचं आहे? मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे कंपनीचं एकूण बाजार मूल्य. BELचं मार्केट कॅप मोठं आहे, याचा अर्थ ही कंपनी बाजारात एस्टॅब्लिश्ड आहे, मोठी आहे. विश्लेषण असं म्हणतंय की मोठं मार्केट कॅप असल्यामुळे कंपनीकडे मोठी आव्हानं स्वीकारण्याची, मोठे प्रोजेक्ट्स करण्याची क्षमता असते आणि बाजारात एक स्थिरता पण राहते. म्हणजे कंपनी मोठी असली तरी वाढायला अजून वाव आहे असं म्हणायचंय का? कारण सहसा आपण ऐकतो की मोठ्या कंपन्यांची वाढ थोडी हळू होते. मुद्दा बरोबर आहे तुझा. पण हे विश्लेषण जरा वेगळं सांगतंय. त्यांच्या मते एक तर संरक्षण क्षेत्राला महत्त्व मिळतंय. हो. आणि दुसरं म्हणजे BELची ऑर्डर बुक मजबूत आहे. त्यामुळे कंपनी मोठी असूनही वाढीची शक्यता म्हणजे नफ्याची शक्यता जास्त आहे. विशेषतः जे लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करतात ना, त्यांच्यासाठी. अच्छा. आणि मोठं मार्केट कॅप म्हणजे तुलनेने धोका थोडा कमी असतो, असंही एक मत असतं. हे विश्लेषण तेच सूचित करतंय. समजलं. तर मग प्रॉफिट जर्नलच्या म्हणण्यानुसार BEL चर्चेत असल्याची 3 कारणं. एक म्हणजे संरक्षण क्षेत्राचं वाढतं महत्त्व, दुसरं म्हणजे कंपनीला मिळालेल्या मोठ्या ऑर्डर्स, बरोबर, आणि तिसरं म्हणजे मोठं मार्केट कॅप, ज्यामुळे लाँग टर्म ग्रोथ आणि स्थिरता दिसते. म्हणून बघतंय. पण हेही तितकंच खरं आहे की हे फक्त एकाच विश्लेषणाचं मत आहे. म्हणजे कोणीही गुंतवणूक करण्याआधी स्वतः अभ्यास करणं, विचार करणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. तो मुद्दा तर आहेच. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की या विश्लेषणात त्यांनी सरकारी ऑर्डर्स आणि मार्केट कॅपबद्दल सांगितलं, पण या व्यतिरिक्त अजून काय गोष्टी असू शकतील? जसं की म्हणजे तंत्रज्ञानात होणारे बदल असतील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संरक्षण संबंध असतील, स्पर्धा असेल. हो, बरोबर आहे. या गोष्टींचा पण BELवर आणि एकूणच आपल्या संरक्षण क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो, नाही का? गुंतवणूकदारांनी याचा पण विचार करायला हवा असं वाटतं.